नमस्कार, मी सुवर्ण जोशी. कोरोना कसा रोखणार या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. महाराष्ट्रभरामध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्याविषयी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया. 1 जून पासून राज्यात काहीशा प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याचं पाहायला मिळतंय, तर काही भागांमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्याकरता परवानगी मिळाली आहे. याकडे काही भागांमध्ये लोक गांभीर्याने न घेता मार्केटमध्ये फिरणं, रस्त्यांवर गर्दी करणं अशा प्रकारे आढळत आहेत. दुपारी 2 वाजल्यानंतरही अनेक भागांमध्ये दुकानं खुलीच ठेवली जात आहेत, तर अनेक ठिकाणी दोन्ही बाजूची दुकानं उघडली जात आहेत. मात्र असंच जर सुरू राहिलं तर या बेपर्वाईमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येऊ शकते. आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याशी. स्वाती, खरं तर अर्थचक्र सुरू राहावं, कुठल्याही सामान्य नागरिकाची गैरसोय होऊ नये म्हणून निर्बंधांमध्ये थोडीशी शिथिलता आणली आहे. खरं तर 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहेच, पण ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे तिथे निर्बंधांमध्ये शिथिलता आलेली आहे आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातोय. सुवर्ण, आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रेक द चेन या अंतर्गत जेव्हा ते हळूहळू सगळ्या जनजीवन सुरळीत व्हायला सुरुवात होतं, त्यावेळेला मात्र काय होतं की अनेकदा संभ्रम असतात. जसं तू दुकानांचा उल्लेख केलास, तर त्यामुळे उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती याबाबत दुकानदारांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे सरसकटपणे दुकानं उघडली जातात. त्याऐवजी जर एक दुकान आज उघडे आणि त्याच्या बाजूचं एक दुकान बंद, म्हणजे एक दुकान सोडून जर असं साधारणतः सगळं केलं, सगळे दुकानं उघडे झाले, तर कदाचित हा जो संभ्रम आहे तो कमी होईल. दुसरी गोष्ट, जसं लोकांमध्ये आता ही भावना निर्माण झाली की पूर्णपणे लॉकडाऊन संपलेला आहे की काय, कारण आपण बघितलं की जे ब्रेक द चेन अंतर्गत जे नियम पाळायचे असतात त्याबाबत अनेकदा लोकांकडे स्पष्टता नसते, लोकांकडे ती स्पष्टता जात नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं जी कृती केली जाते ती अनेकदा अशीच असते की अरे नाही, आम्हाला वाटलं संपलं, पण मुळातच त्या ऑथॉरिटीची, मग ते मुंबई महानगरपालिका असेल तर आयुक्त चहल यांची जबाबदारी, ती ठाणे महानगरपालिका असेल किंवा मग एखादे नगर परिषद असेल तर त्यांची सीओची जबाबदारी, हे साधारणतः असं चक्र आहे. आणि जसं दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं खुली झाली आहेत, त्यामुळे या दुकानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर कुठल्याही परिस्थितीत यावं लागतंय. मग त्यांना ट्रेनचा प्रवास करता येत नाहीये, कारण ट्रेनमधनं अलाउड नाहीये, त्यामुळे त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. बरं, त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश नसला आणि तेव्हा त्यांच्याकडे कधी अगदीच कागदपत्र नसली तर पोलिसांकडनं त्यांची तपासणी होती, त्यांना परत पाठवलं जात आहे. म्हणजे सरसकट सगळी लोक असेच मौज मजेसाठी किंवा मनोरंजनासाठी बाहेर पडले तसं नाही आहे सुवर्णा. जसं आपण दाखवतोय की लोकांची खूप गैरसोय होत आहे. आता पावसाळा आलेला आहे, सरकार मार्फत म्हणजे छत्री ही खूप इसेन्शियल या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये असू शकते. त्यामुळे पावसाळ्यासाठी छत्री, रेनकोट, शूज खरेदी करायचे असतील तर या संदर्भातली जी काही दुकानं आहेत किंवा या संदर्भातली जी खरेदी आहे ती इसेन्शियल नाहीच आहे. त्यामुळे इसेन्शियल म्हणायचं कशाला, हे खरं तर मोसमानुसार बदलतं का किंवा गरजेनुसार बदलतच आहे. म्हणजे नुसतं अन्नधान्य आणि घालायला कपडा, म्हणजे कपडा तर सोडूनच द्या, पण नुसतं अन्नधान्य आणि पाणी मिळालं किंवा दूध आणि फळं मिळाली म्हणजे इसेन्शियल आहे का, तर नाही आहे. खरं म्हणजे स्वाती, नियमन, नियंत्रण आणि व्यवस्थापन याच्यातच कुठेतरी ताळमेळ दिसत नाही. स्वाती, आजच्या जर वाहतूक कोंडीविषयी बोलायचं झालं, ट्रॅफिक जॅम विषयी बोलायचं झालं तर काय चित्र बघायला मिळतंय? खरं तर आता मी सीएसटीला आहे, म्हणजे सीएसटीला पण काँग्रेसचा इथं कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला अनेक जण आले जिथे सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळलं जात नाहीये आणि त्या कार्यक्रमासाठी जी काही गर्दी झाली, या गर्दी साठीची ही वाहनं आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ही पण अनलॉक मधलीच दृश्याने ही आपल्याला, म्हणजे ही दृश्य दाखवणं गरजेचं आहे की एका बाजूला सामान्य नागरिकांना कुठे ना कुठेतरी पोलीस कंट्रोल करतात किंवा नियंत्रण ठेवतात, पण अशा कार्यक्रमांमध्ये नियंत्रण असतं का? कदाचित आपण आत जाऊन ही दृश्य दाखवू शकलो असतो की किती गर्दी आहे. पण या अशा पद्धतीनं किंवा जसं आपण 2 दिवस सातत्यानं दाखवतोय की मुंबईचं जे एंट्री पॉइंट्स आहेत, मग ते वाशी असेल किंवा मग ते दहिसर, म्हणजे पश्चिम उपनगरातलं दहिसर असेल, तर इथे पुढच्या आदेशापर्यंत, म्हणजे पोलिसांचे हे वाक्य आहे की पुढच्या आदेशापर्यंत म्हणजे 15 जून पर्यंत अशा पद्धतीनं कडक नाकाबंदी केली जाणार आहे, वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आणि ही सरसकट केली जात नाहीये. एखादं वाहन संशयास्पद दिसलं तर त्याची तपासणी होते आणि असं असताना पण 5 किलोमीटर लांब एवढा ट्रॅफिक जाम लागतो किंवा वाहतूक कोंडी होतीये.
हो. यावर कुठलाच उतारा नाही किंवा यावर कुठलं उत्तरही पोलिसांकडे नाही. त्यांचं म्हणणं आहे की सरकारचे आदेश आहेत त्यामुळे आम्ही नाकाबंदी करणारच आणि आम्ही तपासणी करणार. म्हणजे पोलिसांना जितकं आपलं कर्तव्य बजावणं गरजेचं आहे तितकंच महत्वाचं आहे की लोकांना आपल्या रोजीरोटीकडे आता वळणं. कारण मी पुन्हा एकदा उच्चार करते याचा की दुकानं सुरू झालेली आहेत, स्टँड अलोन का होईना, म्हणजे मॉल का होईना, मॉल नसेल यात पण स्टँड अलोन दुकानामध्ये काम करणारे असे अनेक कर्मचारी ज्यांना पोहोचायचं आहे. अगदी पण बरोबर. त्यांच्याकडे पण त्यांना पोहोचायचं असेल तर एकमेव उपाय आहे, एकमेव साधन आहे ते म्हणजे रस्ते वाहतूक. कारण ट्रेनने प्रवास करता येत नाही त्यामुळे रस्ते वाहतुकीवर जसा ताण आला तसं ट्रॅफिक जाम बघायला मिळालं. तशाच पद्धतीने बसमध्ये पण गर्दी वाढली आहे. एकूणच अनलॉक करताना या सगळ्या गोष्टी अपेक्षित ठेवून सरकारनं त्या संदर्भातल्या उपाययोजना पण जाहीर करणं गरजेचं होतं. पण कुठे ना कुठेतरी आता ज्या पद्धतीने नोटिफिकेशन आलं ते इतकं साधं सरळ होतं की लोकांना खरं तर त्याच्यामध्ये अधिक कन्फ्युजन झालं की बाबा 15 जूनपर्यंत नेमकं कुठे कुठे काय होईल. तर त्या भागातल्या आयुक्तांनी त्या भागातल्या समजा CEO असतील किंवा आणखी कोणी असेल तर त्यांनी हे ठरवायचं आहे. मुंबईमध्ये दुकानांना अलाउ करण्यात आलेले आहे पण बाकी इतर गोष्टींना अजूनही मुभा नाहीये. वेळेस आपण दुसरीकडे बघू तर तिकडे बऱ्यापैकी शिथिलता आहे, लोक बऱ्यापैकी बाहेर पडलेत. स्वाती, खरं तर विषय हाच आहे की लोकांपर्यंत योग्य माहिती योग्य पद्धतीने पोहोचणं गरजेचं आहे. व्यवस्थापन आणि नियोजनाची सुद्धा कमतरता आणि अभाव आढळतोय. अशा सोबत रहा स्वाती. अजून एका बातमी संदर्भात आपल्याकडनं जाणून घ्यायचंय. आमदार मनीषा चौधरी या आंदोलनाला बसलेले आहेत. दहिसर चेकनाक्यावर ते आंदोलन करतायत. सततची वाहतूक कोंडी बघता त्या विरोधात ते आंदोलन करतायत. क्रेन पार्किंगमुळे ट्रॅफिक होत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्या सोबत आहेत. स्वाती, दुपारी 12 वाजताची ही दृश्य आहेत. आंदोलनाला त्या बसलेल्या आहेत असं कळतंय. ट्रॅफिक जामला त्यांचा विरोध आहे किंवा आक्षेप आहे? खरं तर आपण ही दृश्य बघितली. या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते की साधारणतः एका बेस्ट बसच्या 1.5 पट इतकी ही मोठी क्रेन लांबीला आहे. आणि तिच्या उंचीबद्दल बोलायलाच नको कारण तिची मुळातच क्रेन इतकी उंच आहे किंवा मुळातच तिची साधन सामग्री. दहिसर चेकनाक्यावर आंदोलन सुरू आहे. आमदार चौधरी, मनीषा चौधरी यांचं आंदोलन सुरू आहे. क्रेनमुळे ट्रॅफिक जाम होत आहे असा त्यांचा आरोप आहे. त्या विरोधात त्या आंदोलनाला बसलेले आहेत. त्या रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या. दुपारी 12 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे.